यांनी पुरस्कृत केला संघ. कालही वाडेकर संघाने एक सामना जिंकला दॉर्लीच्या स्पर्धेत, तेव्हाही त्यांना लगेचच सेकंड राऊंडची मॅच खेळावी लागली उंबारलीच्या विरुद्ध. आजही ते चित्र तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची मॅच लगेच आपण खेळतोय. यानंतर मॅच असेल उंबारली आणि साबेगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. साबेगाव आणि गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. काल वेद सोमनाथ भोईर यांची व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली. वयाच्या 7व्या वर्षी ते उंबारली संघामध्ये खेळताना तुम्हाला दिसले. ज्यावेळी गोलंदाज करत होते त्यांनाही थोडंसं त्यांनी इशारा केला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक्झॅक्ट तुम्हाला कुठे चेंडू टाकायचा आहे. या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत आणि आतापासूनच या गोष्टी मास्टर माइंडचं काम वेद करतायत. 4 ओव्हरची मॅच. चला 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला जय जयलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूला नित्या स्मृती ओमसे आगासन. दोन संघांमधील लढत तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते पुढची मॅच 5 ओव्हरची असेल, साबेगाव विरुद्ध उंबारली. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. आकाशाची घार उडत असेल आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये आगासन संघाने हेडुड्डे संघाला पराभूत केलं, त्यानंतर वाडेकरने पडलेगाव संघाला पराभूत केलंय. त्यामुळे दोन्ही संघाने एक मॅच जिंकली. जर्मन क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक प्रजेशदादा पाटील त्यांच्याच नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत मालिकावीरसाठी, लक्षात घ्या. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत मनोज पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शांतिरत्न ग्रुप वाडेकर टीमच्या अंगावरती नेहमी सपोर्ट असतो त्यांचा. अतुल भोईर स्ट्राईक हँडला आहेत. 2 सेकंडला सिद्धू पाटील तुम्ही पाहतात आणि पहिलं षटक घेऊन आहेत गोलंदाज विराज. एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल, लक्षात घ्या. त्यामुळे फास्ट क्रिकेट घ्या. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज विराज. पहिलाच बॉल अतुल भोईरला इथे बीट केलं पहिल्या बॉलवरती. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये ज्यावेळी फायनल मॅचचा टॉस झाला त्यावेळी अतुल पाटीलचं भरपूर कौतुक केलं होतं सिद्धू पाटीलने. या स्पर्धेत जबरदस्त खेळलाय, 1 साइडेड बॅटिंग त्यांनी केली होती. नेहमीच सिद्धू खेळाडूंचं कौतुक करत असतात. त्याच्या मार्गदर्शनाखाली सिद्धू पाटील एक ब्रँड आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे, सिनियर खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांचे आदर तुम्हाला करणं गरजेचं. इथे मात्र चेंडू टॅप केलंय, रनआउटची संधी आहे, मात्र एक धाव इथे मिळेल. विराज नाराज आहेत कारण की विराजलाही माहिती आहे अतुलची रनआउटची विकेट जरी मिळाली, कारण की विराज स्वतः मागच्या मॅचमध्ये रनआउट झाले होते. रनआउटची विकेट मिळाल्यानंतरही टीमचा एक आत्मविश्वास वाढतो. पडले संघाने मागच्या मॅचमध्ये थोडीशी फिल्डिंग खराब केली आणि तर शेवटच्या षटकात संधी होती कारण की कपिल बॅटिंग करत होते, त्याला तुम्ही जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकू शकले असते. फारसे जास्त फॉर्म मध्ये नाही आहेत कपिल. साईडला खेळायचं होतं, लेक्समच्या बाहेर जाणारा चेंडू. या स्पर्धेचे आमचे आयोजक योगेश भारी आता सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक इनिंगसाठी 20 मिनिटं असतील, लक्षात घ्या, 4 षटकांसाठी. अत्यावश्यक पाणी असेल, पाण्याची मागणी जरूर तुम्ही करा. वाडेकर संघाचे कौतुक करू आम्ही, कारण की सलग 2 मॅचेस ते खेळत आहेत आणि या संघाचं एक वैशिष्ट्य राहिले, कधी कमिटीशी जास्त चर्चा करत नाहीयेत. काय घडलंय आता मैदानाच्या आतमध्ये बघूया. यष्टीरक्षक बीट झालेत. नो बॉल.
पंचांनी घोषित केलंय नो बॉल आहे आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील. आता येणारा चेंडू फ्रीट असेल. 5 धावा मिळालेत जय जलेश्वर वाडेकरच्या खात्यामध्ये. सातत्याने कंटिन्यू मॅचेस जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय खेळत असताना. फ्रीटला रनआउट होऊ शकतो आणि एक सिंगल मिळाली. धावसंख्या 8 वरती तुम्ही पाहतायत. 14 तारखेला तुम्ही मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये खेळताना पाहिलं जय जलेश्वर वाडेकर संघ. 15 तारखेला दॉर्लीच्या स्पर्धेत काल पहिला. आज या स्पर्धेमध्ये पाहतायत. उद्या नाईट स्पर्धेमध्ये हा संघ खेळ. म्हणजे कंटिन्यू मॅचेस जय जलेश्वर वाडेकर संघाचे आहेत. 8 ट्रॉफी सुद्धा या संघाने जिंकलेले आहेत. मध्ये ओमसाई आगासनला विचारून चालणार नाहीये. एक सिंगल घेतली. सिंगल धाव अतुल भोईरच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 9. पॉवर प्ले मधले 2 चेंडू शिल्लक. म्हणजे 4 चेंडू मध्ये अत्याधिक बिमर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. विराज आपण पाहतोय केजूच्या अनुपस्थित हा संघ खेळतोय. मंगेश लांबी नेहमीच विसरणार नाहीये. एक चांगले यष्टीरक्षक. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. गॅप मध्ये खेळत आहेत. वाईडी स्ट्रॉंगरला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धावा 4 मिळतील सिद्धू पाटीलच्या खात्यात. हजार 25 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो. जयवंतमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित व ग्रामस्थ मंडळ आडिवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 4 दिवस ज्या स्पर्धेचा कालावधी आहे. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज नागराजला तुम्ही पाहतायत. ज्या नागराजने पहिली मॅच टर्न केली. 6 बॉलमध्ये 18ची गरज असताना करण बाद झाले. विराज बाद झाले. पण नागराजने जिम्मेदारी घेतली. ती मॅच फिनिश केली. आता सिद्धू पाटील स्ट्राईक एंडला आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅचचा एक रिदम असतो. त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. टाइम लक्षात घ्या. 5 मिनिटं गेलेत पहिल्या षटकासाठी. नागराज सिद्धूसाठी हा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स आलेत. 4 षटकांची मॅच सिद्धूने उल्लेख केला. कमीत कमी 45-50 धाबा कराव्या लागतील या मॅच मध्ये. आणि ओमसे आगासन नीता स्मृती हा संघ सुद्धा चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. करतायत ते स्वतः विजय पाटील यांना फॉलो करत असताना इतकं चांगलं क्रिकेट खेळत आहेत.
आणि कधी या खेळाडूकडे आम्ही घमंड पाहिलं नाहीये. हे वैशिष्ट्य सिद्धू पाटीलचं आहे की नेहमीच माणुसकीचं नातं तो जपत असतो. क्रिकेट मैदानात नक्कीच गावासाठी संघासाठी खेळत असतो. पण ज्यावेळी मैदानाच्या बाहेर असतो सर्वांची मैत्रीचं नातं सिद्धू पाटीलने आतापर्यंत जमलं. खास करून आपल्या कल्याण डोंबिवली विभागामध्ये, आपल्या विभागात खास करून या खेळाडूची चर्चा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट सिद्धू पाटीलने हाही चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सिंगर आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणी बघा गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला जागृत होतात. आणि गाणं भरपूर प्रसिद्ध झालं. सत्तावीस धावा झाल्यात. सिद्धूने लगेच कॉल दिला, अतुल लक्ष दे. सिद्धूला माहिती एक एक रन्स क्रिकेटमध्ये किती महत्वाचे. सिद्धू पाटील, अतुल भोईर. सिद्धू बरेचसे कानमंत्र अतुलला देत असतो. एक्झॅक्ट तुला काय करायचंय, ह्या गोष्टी महत्वाच्या. ज्यावेळी वाडेकर संघ गोलंदाजी करतो तेव्हाही सिद्धू एस्ट्यांच्या मागे राहतात, सातत्याने चर्चा करतात. फटका चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. निल्सन. सिद्धूने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा पूर्ण होतील. फटका चांगला होता. हे फटके भरपूर आहेत अतुलकडे. धावा झाल्या 29. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 29 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये आलेले आहेत. 29. काल उंबारली संघाने याच संघाच्या विरुद्ध 4 षटकात 75 धावा सुद्धा कुठल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 30. चांगली सुरुवात केली जय जलेश्वर वाडेकर. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चा असते. रायगड असो, भिवंडी असो, कल्याण डोंबिवली असो. अतुल जसे फटका खेळले तसे 2 धावेचा कॉल दिला होता, मात्र मिळणार नाहीये. थ्रो फेकी चांगली आहे, जबरदस्त थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ समाप्त. 15.50च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. 2 षटकात 31. बिल्डिंग लगेच लावायचे. पाणी हवं असेल तर तुम्ही मागणी करू शकता, नाही तर मॅच सुरू करायची. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. चला, साबे टीमचे कॅप्टन, उंबारीचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेले आहेत. 2 षटकात 31 धावा झाल्यात. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. साबे विरुद्ध गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर खुडी ए विरुद्ध सोनारपाडा SP11 गावदेवी सोनारपाडा समीर पाटील आणि कंपनी. अशा मॅचेस आज होतील. अनिकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात 31 झाल्यात. या सरासरीने बॅटिंग झाली तर 62 होतील. सिद्धूला माहिती आहे 2 षटकात 31, 2 षटकात अजून 31 आल्या तर 62 होतील. मात्र 40, 45, 50 धावा करायच्याच आहेत. ज्याप्रकारे सिद्धूने उल्लेख केला टॉस गमावल्यानंतर की 50+ जाण्याचा प्रयत्न करू. दिपेश बघा, सुपर स्पोर्ट वाहिनीचे सर्वे सर्वा दिपेश मुंडेला तुम्ही बाधित फिल्डिंगमध्ये त्याच्या थोडंसं चेंजेस करतायत. अनिकेतचा पहिलाच बॉल मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. अतुल भोईरला माघारी परतावं लागेल. अनिकेतच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि पहिला धक्का जय जलेश्वर वाडेकरला 31 वरती.
त्याची चर्चा असते. आताच मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याला इन्व्हाइट केलं होतं. महाराष्ट्र भारत केसरी सगळे किताब आपण पाहिजे त्यांनी जिंकलेले. 3 वर्ष बिंजोर सुद्धा राहिलेलं आहे. मी चर्चेत असतो. आडिवली म्हटलं तर मथुर आणि आडिवली म्हटल्यानंतर विजय पवार हे नाव चर्चेत असतं. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला आहे. हा जाईल सीमारेषेच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. मागच्या मॅचचा हिरो प्रवीत पाटील षटकाराने खातं उघडतोय. सदती जावा आणि आडोली म्हणजेच प्रभाकर भाने. आडोली एक्सप्रेस धावा 37 झाल्यात. प्रणितने षटकाने खातं उघडले. इथे डॉट बॉलची समाप्ती आणि सिद्धू कदाचित हे सांगतात की हा चेंडू ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. कदाचित वाईड मिळाला असता. हे गोष्टी लक्षात ठेवावे लागतात. बॅटिंग करताना तुम्ही ज्यावेळी फलंदाजी करता चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग होतोय, चेंडूची लाईन आणि लेंथ काय आहे. क्रिकेट इतका सोपा खेळ नाहीये. हा खराब बॉल होता. त्याला पाठवून दिला लॉंग लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. फोर्टी 41 प्रणितच्या पॅटमधून चौकार आलाय. दोन धावा इथे मिळालेत. 43 43 धावा झाल्यात. श्रद्धांजली चषक स्पर्धा आपण पहिली जुनी डोंबिवलीची तिथे उत्कृष्ट फलंदाज प्रणित पाटील ठरले होते. एलईडी टीव्ही मिळाली होती. प्रयत्न करतायत. आता काय घडलंय. शतक काय करणार. चेंडूने थोडासा बाउन्स घेतला आणि धावा 4 बेदील चौकार. षटक क्रमांक 30 रीते समाप्त झाले. 3 षटकात धावसंख्या आपण पाहिले तर 47-47. 16 धावा या षटकात आल्यात. 3 षटकात 47 धावा झाल्यात. 65 धावा एडवर्ड टीमच्या विरुद्ध 5 ओव्हरमध्ये चेस केल्या होत्या. प्रणित मैदानात आलेत. षटकार 2 चौकार प्रणितच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग ते करत असताना चला साबेगावचे कॅप्टन ओंबालीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. साबेगावचे कॅप्टन आपण लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. 47 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ओमकार. पहिल्याही मॅच मध्ये ओमकारने एडवर्ड टीमच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. तोच कमबॅक त्याला करावा लागेल. 55 पर्यंत थांबवण्यात यश मिळालं तर चांगलं संकेत असू शकतं या मॅच मध्ये. ओमसाई नितास मूर्ती आकाशन टीमसाठी. चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. आकाशन बऱ्याच वेळा दहिसर संघाला पुरस्कृत करतात. वाकलन संघाला पुरस्कृत करतात. वडोली बी संघाला पुरस्कृत करतात. चंद्रकांत पाटील. 47 धावा झालेल्या आहेत. स्ट्राइक एंड सिद्धू पाटील आहे. सिद्धू पाटीलने सुद्धा या मॅच मध्ये 2 षटकार मारलेत. 2 चौकार आले सिद्धूच्या बॅटमधून. 2 षटकार आणि इथे पवनला चेंडू मिळाला नाही अजूनही. एक चांगला झेल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पवनने टिपलाय. थर्डमॅन आणि फायनली कसं क्षेत्र आहे. बऱ्याच वेळा फिल्डिंग करणाऱ्या टीम प्रेक्षकांना असंही वाटत असेल ज्यावेळी चेंडू सुटतो की फिल्डिंग कशा प्रकारे केली ते. मात्र थर्डमॅन आणि फायनली कसं क्षेत्र आहे तिथून बॉल भरपूर वेगाने येतो आणि इतकं सोपं नाही अडवणं. त्यामुळे त्या फिल्डरचं मी नेहमीच कौतुक करतो. आणि पवनने धावा सेव्ह केलेत. 48 धावा झालेत. ओमकार
आणि इथे फलंदाज रनआउट होईल. 48 वरती लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये जय जयलेश्वर वाडेकरला. धन्यवाद. 48 वरती दुसरा धक्का लागलाय. मगाशीच उल्लेख केला, ओमकारने कमबॅक केलं. 55 आत जर थांबवलं वाडेकरला तर मजा येईल या मॅच मध्ये. हाही चांगला बॉल आहे. डॉट बॉलची ते समज केली. या अगोदर सिद्धूनी लॉंग अपलाही षटकार मारलाय, 2 मारलेत. मात्र आता थोडस शफल होऊन खेळत आहेत. थोडीशी रणनीती वेगळी आहे सिद्धूची. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 रन झालेत. पुन्हा तसाच फटका खेळायला गेले. सिद्धू रनआउट आहेत. तर सर्वेश पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. 48 वरती 3 विकेट गेलेत. म्हणजे कमबॅक केलंय ओमकारने. आपण पाहिजे या षटकात अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सिद्धू पाटील सारख्या फलंदाला थोडंसं शांत ठेवलं. शफल होऊन खेळत होते सिद्धू. या अगोदर लॉंग ऑफला 2 सिक्सर मारले. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअरिंगला कदाचित त्यांना खेळायचं होतं. कारण कोणत्याही इंडी षटकार मारण्याची ताकद आहे सिद्धूकडे. मग थोडंसं प्रशांत स्ट्राईक एंडला आहेत. दोन धावा इथे मिळालेत. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत असताना वाडेकर संघाच्या जय जयलेश्वर वाडेकर संघ 4 षटकांच्या मॅच मध्ये 50 धावा कंप्लीट झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सिद्धूलाही माहिती. करण बेडेकर, निल्सन, विराज, ओमकार, नागराज, विनायक बॅटिंग चांगली आहे अपोजिट टीम कडे. हा चांगला बॉल होता. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे ओमकार साठी. चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. 3च धावा दिल्यात. 3 षटकात 47 होत्या. या षटकात 3 म्हणजे 50. 51 धावांचा पाठलाग करायचे. 3च विकेट गेले होते जय जयलेश्वर वाडेकर संघाचे. चला साबे टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. ही सेकंड राऊंडची मॅच आहे. त्यामुळे कॅप्टन उपस्थित राहणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकात फक्त ओमकारने धावा दिल्या 3. चला टॉस साठी या साबे टीमचे कॅप्टन. 50 झालेत बरोबर. 12.50च्या सरासरीने आता 51 धावांचा पाठलाग करायचंय. धावांचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे करेल. तत्पूर्वी टॉस होईल साबे विरुद्ध उंबारली. मोनिश पाटील आमचे टॉस बॉक्स मध्ये सोडले जातील. पहिल्या फेरीतील 3री मॅच उंबारली विरुद्ध प्रजेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. बाबूशेठ पाटील चषक. O2 मोनिश. वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण
पहिल्या सत्रातली तिसरी मॅच पाहतोय. दोन्ही संघ तयार आहेत. क्रिशा अशी कॉलिंग आयडी अर्थात बाबूशेठ पाटील चषक पाहायला मिळाले. नाणेफेकीचं कौल जिंकलं. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. उंबरली संघाचे कर्णधारांनी नाणेफेकीचं कौल जिंकलाय. टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे सर्वप्रथमतः? एक सांगतो 2 मिनिटात विचारून देतो. नक्कीच काय म्हणाल आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात. आपण पाहतोय बाबूशेठ पाटील चषक खेळतायत. खूप चांगलं स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फील होतं आणि इथलं वातावरण बघून काय म्हणायचा प्रयत्न असेल? वातावरण तर खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. जसं उंबरली गावात पण असंच ग्राउंड आहे, त्याच पद्धतीने ग्राउंड आहे आणि खेळायला पण खूप मजा येईल. अगदी जर बघितलं गेलं तर सर्वप्रथम तर टॉस तर तुम्ही जिंकलेत, पण आता आजची प्लेइंग इलेव्हन कशा प्रकारची असणार आहे आणि कोणाकडनं जास्त एक्सपेक्टेशन असतात जेव्हा उंबरली संघ मैदानामध्ये दाखल असतो तेव्हा? अपेक्षा तर प्रेम भोईरकडनंच असतो, पण सध्या तो बॅकफूटवरती आहे थोडासा. त्याने टीमची अपेक्षा त्याच्याकडनं असतो, त्या हिशोबाने त्याने खेळ करायला पाहिजे. नक्कीच नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. टीम उंबरली वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू. डिसिजन आहे पेंडिंग. चला जाऊयात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. खूप चांगला आवाज आपण या विभागामध्ये सातत्याने नितीनजी काळन सरांचा ऐकत असतो. आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं, पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 50. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 50 धावा मी म्हणेन की एक इनफ टोटल आहे. आणि 51 धावांचं आव्हान पार करण्यासाठी सलामीवीर दाखल झालेत मैदानामध्ये. आणि हा मैदानाचा व्ह्यू पहा, खूप चांगल्या पद्धतीने टिपला जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी आमची यासाठीच ओळखली जाते. प्रत्येक स्पर्धेला 4 चांद लावायचं कसं हे आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीला अगदी बारकाईने ठाऊक आहे. आणि त्यांचा यूट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा सोशल मीडियावरती खूप चांगल्या पद्धतीने सध्या गाजताना आपण पाहतोय. खूप सारी चर्चा चालू आहे या स्पर्धेची. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित आदरणीय सन्मान्य बाबूशेठ पाटील चषक आपण पाहतोय. प्रजशी पाटील साहेब आहेत आणि त्यांचाच नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, बाबूशेठ पाटील चषक. आणि या चषकातील पहिला दिवस आजचा आहे आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या डावातली दुसऱ्या सत्रातली आपल्याला मॅच पाहायला मिळते, जिथे आगासन संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने टीम वाडेगर संघ आहे. प्रथमचा बॅटिंग करताना टीम वाडेगर संघाने धावा फळकावरती बनवल्या गेल्या टोटल 50 आणि 51 धावांचं आव्हान दिले. आणि आगासन संघाचे 2 सलामीचे बॅटर, एका बाजूने करण आणि दुसऱ्या बाजूने विनायक. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. बॉल तयार. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑप्शनच्या बाहेर ऑन साइडला खेळल्यात. अगदी स्वीप आणि स्वीट पद्धतीने बॉल निघून जातोय. पहिल्या चेंडूवरती पहिला दिमागदार, बहारदार, डोलदार चौकार. कपिल पाटीलच्या विपक्षात चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवला. यावेळेस शॉर्ट मिड ऑनला चेंडू हातामध्ये कलेक्ट केलं देखील होतं, पण तदनंतर बेल्स नाही पडला. आय थिंक सो. बेल्स नाही पडल्या, त्यामुळे की काय पोहोचला ऑलमोस्ट बॅटर तिकडे. हा पहा ऍक्शन रिप्ले एक्झॅक्टली काय झालं. कपिल पाटीलने चेंडूला अडवलं, पोहोचवलं स्टँड पर्यंत, पण बेल्स नाही पडल्या, त्याच्यामुळे विकेट नाही गृहीत धरला जाणार. भाग्यशाली राहिलेत बॅटर. ऑलमोस्ट विकेट पूर्णपणे असं म्हणावं लागेल की 99% विकेट मिळालीच होती, पण म्हणतात ना की 1% नशिबाचा भाग तो देखील महत्वाचा असतो आणि ते लक फॅक्टर्स कुठेतरी पाहायला मिळाले. मॅचकडे वळतोय कपिल पुन्हा एकदा तयार. चेंडू क्रमांक 3 घेऊन स्टेपिंग करून खेळायचा प्रयत्न होता, स्टेप आउट केलं, पुढे आले, पण लेग कटर बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि तदनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. टर्न खूप चांगला आहे कपिल पाटीलकडे. आपण कपिलला पाहिलं सातत्याने दोन्ही टर्न करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला बॉल, तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला स्मॅश केलाय. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील हा दुसरा चौकार. बघा नेक्स्ट मॅच मध्ये ज्यावेळेस दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल होतील,
विनंती करेन की आपण दोन्ही संघ मेन एंट्री मध्येच यायचं आहे आणि इथे धमाकेदार फटका पाहायला मिळाला या आधी कव्हर पॉइंटला आणि आता संख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 15 आकड्यावरती 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आली आहे आणि 15 धावा फलकावरती टोटल पोहोचला गेला. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 शेवटचा अंतिम चेंडू आहे. कपिल पाटील आपण गोलंदाजी करताना पाहतोय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आणला गेला. फ्रंटलाईन गोलंदाज आहे. टर्न खूप चांगले आहेत कपिलकडे, पण आता कपिलचे गोलंदाजीला विध्वंसक पारी खेळताना आपण पाहिलं बॅटर विनायक आणि करणने. ज्यामध्ये करणने आज उज्ज्वल करण सातत्याने चांगलं स्टार्ट मिळवून देतो आणि ते सध्या मैदानामध्ये करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे खेळायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले देखील तिकडे. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया, चेक करूयात. ज्यावेळेस कॅच पकडली आहे त्यावेळेस चेंडू जो आहे तो मैदानाला स्पर्श झालाय का, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता जागा बनवून आणि त्यानंतर ॲक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी अगदी क्लिअर सगळ्या गोष्टी अगदी तत्परतेने दाखवते आणि हा पहा ॲक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर. चेंडू जो आहे तो मैदानाला स्पर्श झाला आणि त्यानंतर आणखी एक संधी निर्माण झाली होती विकेट मिळवण्याची आणि तिकडे जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागेल. आगासन संघाकडे नशीब लक फॅक्टर जे आहेत ते असं म्हणावं लागेल की खूप चांगल्या पद्धतीने चमकत आहेत. आणि क्रिकेटमध्ये अनेकदा उल्लेख केला जातो ना की बघा जिद्द चिकाटी संघर्ष मेहनत या गोष्टी तर पाहिजेतच पाहिजेत, पण 1% लक फॅक्टर देखील फार महत्त्वाचा आहे. आणि सध्या आगासन संघाच्या दोन्ही बॅटर्सला हे लक फॅक्टर हे नशिबाची साथ मिळाली. धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 51चा पाठलाग 51चा रनचेस आहे आणि धावा फलकावरती जर बघितलं गेला तर 16 आकड्यावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजीवरती अतुल. 18 चेंडू 35 इक्वेशन मैदानामध्ये सध्या आपण पाहतोय. करण आणि विनायकची जोडी बॅटिंग करताना पाहतोय. चांगली बॅटिंग करतात सध्या करण आणि विनायक दोघे देखील. गोलंदाज तयार. पहिला बॉल ऑफ समच्या बाहेर पॉपिंग क्रीज मध्ये पडला. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता, तितकासा वाईडिश नव्हता चेंडू, पण ऑफसमच्या नक्कीच बाहेर होता आणि त्याच्यामुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहताना 16 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कपिल पाटीलच्या विपक्षामध्ये 16 धावा आलेल्या, पण आता अतुल गोलंदाजीवरती कमबॅक करतील का. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक पाठीमागे फार वेगाने पोहोचले तिकडे. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावायची कॉलिंग सक्सेसफुल कंप्लीट केली जाते. 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या आणि खेळता क्षणी कॉलिंग आली होती तिकडे. दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते आणि तेच पाहिलं. 2 धावा बनवल्या गेल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. 18 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. उंबरली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि डिसिजन घेतलाय क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय खूप चांगल्या पद्धतीने. मोठा फटका होता, जोरकस फटका होता आणि फेकी करेपर्यंत पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण प्रोटेक्शन देताना पाहिलं. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावर जाऊन पोहोचत्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त जिथे झाला अतुलने. पहिला डॉट बॉल आला, मग 2 धावा आल्या, मग सिंगल आली. कपिलचं आपण पहिलं षटक पाहिलं जिथे चौकाराने सुरुवात झालेली. 2 सिंगल तिकडे आले, 2 चौकार आले आणि 1 षटकार पाहिला होता आणि 1 डॉट बॉल पाहिलेला. अशा पद्धतीने पहिलं षटक हाताळलं गेलं, पण दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज अतुलच्या माध्यमातून होत आहे. आणि जेवढे वारंवार तुम्ही डॉट बॉल हाताळाल किंवा जितका जास्त तुम्ही बॅटरच्या अगेन्स्ट दबाव टाकाल तितकेच विकेट टेकिंगची ऑपॉर्च्युनिटीज देखील क्रिएट होतात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार करावा लागेल या मॅचमध्ये सध्या टिवाडेकर संघाला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी होती, डीप झाला पॉपिंग क्रीजमध्ये आणि मग त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल कंप्लीट केली जाते. डबल सिंगलने फारसं नुकसान नाही होणार आहे आगासन संघाचं आणि जितक्या डबल सिंगल चालत राहतील तेवढा बेनिफिट देखील होईल, कारण की स्ट्राईक रोटेशन फार महत्त्वाची आहे. धावा फलकावरती 20 आकड्यावर जाऊन पोहोचला गेलात. 31 धावांची अजून देखील गरज असेल. चेंडूंचा जर विचार केला तर इथून चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 14 चेंडू 31 धावा. थोडा पाठी ठेवलाय,
स्लो चेंडू होता, बॅक ऑफ द हँड. हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. इनफिल्डला क्रॉस केल्यानंतर 2 धावा नक्कीच मिळाल्या, कारण की डीप मध्ये क्षेत्ररक्षण नव्हतं. इनफिल्डच्याच खेळाडूंना तिथपर्यंत पोहोचावं लागलं आणि मग फेकी करेपर्यंत धावा फळकावरती 2 बनवल्या आणि 2 धावाच्या मदतीने धावा फळकावरती जोडल्या जात आहेत. 22-22 या आकड्यावरती. सध्या आपण दुसऱ्या डावाचा खेळ पाहतोय आणि दुसऱ्या डावामध्ये आगासन संघ बॅटिंग करताना. दरम्यान सन्माननीय भरतजी काळू भाने यांचे शुभागमन झालं. वेलकम वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. ऑफ साईडला पुन्हा एकदा खेळलेत, मिसफील्ड घडते आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावाचे कॉलिंग. बघा, ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता त्यावेळेस तुमच्या हातामध्ये जेव्हा चेंडू येतो तिथले 1 ते 2 सेकंदचा जो टाइम आहे तो फार महत्त्वाचा असतो, कारण की तिकडे जर चेंडू सटकला गेला हातातून तर दुसरी धाव पाहायला मिळते. आणि तेच दृश्य पाहिलं, हातातून चेंडू निसटला आणि नंतर लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या आणि तिसऱ्या धावेची जेव्हा कॉलिंग दिली गेली त्यावेळेस रनआउटच्या माध्यमातून विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहिले विनायकला. एक पहिला धक्का बसताना धावसंख्या फळकावरती आहे टोटल 24 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झाला. मॅचकडे वळूयात आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 षटकामध्ये अर्थात पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा फळकावरती बनवल्या 24. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे 27. 12 मध्ये 24 बनवल्यात, 12 मध्ये 27 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती सर्वेश पाटील आणलं गेलं. एकदा चर्चा करूया. ज्यावेळेस वाडेकर संघ बॅटिंग करत होते बघा, पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, नागराजच्या विपक्षात 17 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेतने 1 विकेट घेतला, 16 धावा तिकडे आल्या. पण ओमकारचं कौतुक करावं लागेल की ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये डेथमध्ये फिनिश करताना फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. म्हणून की काय, धावेंचा वेग पहिल्या 3 षटकामध्ये फार दिसत होता, पण त्यानंतर 4थ्या षटकामध्ये बांधून ठेवलं गेलं आणि त्याचाच रिझन आहे की 51चा रनचेस सध्या मैदानामध्ये चालू आहे आगासन संघाकडनं. आणि तो पलटवार करताना पहिल्या 2 षटकामध्ये धावा फळकावरती 24 बनवल्यात. सो येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. आणि आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सर्वेश आणलं गेलंय. वळूयात मॅचकडे. षटक क्रमांक 3 सर्वेश गोलंदाजी करताना आणि स्ट्रायकर एंडवर बॅटिंगवर आपण पाहतोय करण बेडेकर. क्रमांक 3 वरती आलेत. हो पहिला बॉल क्रमांक 3 वरती आलेले बॅटर विराज नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि करण बेडेकर सध्या स्ट्रायकर एंडवर. मागच्या मॅच मध्ये करण बेडेकरची बॅटिंग अफलातून राहिली होती, ज्याने सुरुवात चांगली दिलेली, स्टार्ट चांगला करून देतो करण. म्हणूनच की काय पारंपरिक ओपनिंग पार्स मध्ये त्याला आपण पाहत असतो. 3रं षटक आहे. 3ऱ्या षटकातील पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहिला. आता थोडंसं पद्धतालित्यामध्ये अडथळे व्यक्त झाले आणि म्हणूनच की काय गोलंदाजाने पुन्हा एकदा आपल्या रनिंग अटॅक वरती सुरुवात केली जाईल. सर्वेश फ्लायटेड बॉल होता आणि त्यानंतर फ्लायटेड फटका देखील पाहायला मिळेल. लॉंग ऑन बॉल क्लिअर करताना हा धमाकेदार हा षटकार आला 6 धावा करणच्या बॅटमधनं. आणखी एक धमाका आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला. तर ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. गेल्या टोटल 30 या आकड्यावरती. 3ऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉल, त्यानंतर मोठा फटका आला. मॅच थोडंसं चित्र बदलतीये. निर्णायक षटक असेल या षटकात मॅच मधलं. पुन्हा एकदा हवेमध्ये फार उंचीवरती आहे. कॅच पकडली जाईल का आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपली जातीय झेल आणि विकेट मिळतोय क्रमांक 2चा आणि फार महत्वाचा विकेट. करण बेडेकर हॅज टू दी डिपार्ट.
गीत आपण आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकत आलोय, पण मॅचची परिस्थिती देखील थोडीशी बदलताना पाहायला मिळते. करण बेडेकर 22 बनवल्या फळकावरती आणि आता मैदानाच्या माघारी परतले गेलेत नवीन बॅटर नागराजला पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचला ज्याने फिनिश केलेलं तो आता सध्या बॅटिंग ऑर्डर वरती. दरम्यान साबेगावचे एक गोड व्यक्तिमत्व, सन्मान्य व्यक्तिमत्व, सन्मान्य आदरणीय आम्ही पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाला. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी आपणास विनंती करेन की आपण शाही सन्मानाने आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. धावा फळकावरती आहे टोटल आतापर्यंत 30 आकड्यावरती. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. चेंडूंचा जर विचार केला 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. ओ टप्पा पडला, लेग कटर बॉल बाहेर निघाला. थोडासा एक वेगळा प्रश्न विचारला होता गोलंदाजाने बॅटरसाठी आणि ऑन साइडला बॉल खेळायचा प्रयत्नामध्ये कुठेतरी डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना 30 आकड्यावरती. सन्मान्य आमिजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. नागराजच्या विपक्षामध्ये हा डॉट बॉल आलाय आणि नागराजची विध्वंसक बॅटिंग आपल्याला मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालेली. सो ठाऊक आहे टीम वाडेकर संघाला की नागराजला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. नागराजकडे क्षमता आहे मॅच फिनिश करण्याकरिता. हो पहा, आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. म्हणून म्हणतोय ना की गोलंदाजीमध्ये तुम्हाला फक्त वळण किंवा स्पीड असून फायदा नाहीये. तुमच्याकडे नियंत्रणबद्ध टप्पे असले पाहिजेत आणि इन कंट्रोल गोलंदाजी करताना सध्या आपण सर्वेशला पाहतोय. एक मोठा फटका त्याच्या विपक्षामध्ये आला होता, पण तो एक चेंडू जर गाडला गेला तर सगळे चेंडू त्याने चांगले हाताळलेत आणि मोठा फटका आल्यानंतरचा त्याने विकेट देखील पाहिलाय. हा कमबॅक फार गरजेचा असतो जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता. तुमचा मोरल ज्यावेळेस अप असेल, मोरल तुमचं जेव्हा वाढलेलं असेल, कॉन्फिडन्स मध्ये जेव्हा असाल, तेव्हा तुमच्याकडनं चांगला खेळ होत असतो आणि सध्या तेच पाहायला मिळते सर्वेशकडनं. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा पुढे टाकला, ललचावला होता मोठा फटका मारण्याकरिता आणि तदनंतर चेंडूला टर्न केलं आणि तदनंतर दिशा बदलली आणि दशा देखील बदलताना पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 21 आहे, 20 आहेत, 30 आहेत आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 30 आकड्यावरती आणि आता विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज आहे, ती म्हणजेच 21. 6 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. क्रुशियल मोमेंट वरती जाऊन मॅच पोहोचल्या. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आगास संघ ज्या वेळेस चेस डाऊन करण्यासाठी उतरलेले तेव्हा 6 चेंडू मध्ये धावा फळकावरती बनवायच्या होत्या 11, पण आताची परिस्थिती वेगळी आहे आणि आताची परिस्थिती जर बघितली गेली तर आता परिस्थिती वेगळी आहे. आता 21 धावा बनवायच्या, त्यामुळे 20+ स्कोर दिसतोय सध्या. 3 मोठे फटके मॅच बनेल, अदरवाईज 2 ते 3 चांगले चेंडू आले तर मॅचची परिस्थिती देखील बदलेल. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता प्रणित. पहिला बॉल फाईन खेळायचं होतं आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अडवलं गेलं चेंडूला. डॉटच्या स्वरूपामध्ये पहिला बॉल आला आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 30 आकड्यावरती. 5 मध्ये अजून देखील 21 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज प्रणित तयार, षटक क्रमांक 14 शेवटचं आणि अंतिम घेऊन. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांकरिता, कारण की इथे जिंकले तर शेवटच्या अंतिम मॅच मध्ये जाऊन पोहोचतील. पुढे टाकला होता पुन्हा एकदा, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला पण कनेक्शन नाही तितकं चांगलं होऊ शकलं आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग अनसक्सेसफुल ठरते. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल आणि महत्वाचा विकेट अंतिम क्षणामध्ये मिळतोय आणि आता मॅचची परिस्थिती देखील बदललेल. ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं, फेकी नॉन स्ट्राईकला एंडला झाली आणि त्यानंतर तिकडनं स्ट्रायकर एंडला फेकी ज्यावेळेस आली यष्ट्यांवरती चेंडू जाऊन अदळला गेला आणि त्यानंतर विकेट क्रमांक मैदानाचा बाहेर तिसरा परतताना पाहिला आपण. हा पहा, नॉन स्ट्रायकर एंडनी पुन्हा फेकी केली आणि स्ट्रायकर एंडला अगदी डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि त्याच्याच मदतीनं आता परिस्थिती, आता सिच्युएशन बदलतीये. हागासन संघाला आता इथून या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल, पुढे जायचं असेल तर येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये धावा फळकावरती बनवायच्यात 20. म्हटलं होतं ना की 20+ तुम्हाला अंतिम षटकामध्ये ज्यावेळेस स्कोर दिसेल
त्यावेळेस बॅटरच्या मनामध्ये किंवा मॅच जिंकायची असेल तर 3 मोठे फटके हे मारावेच लागतील आणि अजून देखील परिस्थिती बदललेली नाहीये. लवा फुल टॉस होता, एलिव्हेट केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि सिंगल आता डबल मध्ये कन्वर्ट होईल का? इकडे देखील विकेट जाताना दिसतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि आता कंपल्सरी 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 19 धावा जोडायच्यात. परिस्थिती बदलत चालली. आता 3 मध्ये 19 धावा. लिगली 3 चेंडू जर हाताळले गेले तर 3 मध्ये 19 धावा बनवणं अशक्य आहे, पण एखादी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर धाव आली तर कदाचित मॅच बनवू शकते, पण त्याच्यावरती 3 मोठे फटके देखील मारायचे आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने तयार राहा. ओ चांगला बॉल खोलवर टप्प्याचा इनफिल्ड मध्ये अडवलं गेलं. फेकी करेपर्यंत 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. यानंतर मॅच मध्ये तुम्हाला एका बाजूने साबे संघ दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये उंबारली संघ खेळताना दिसेल, जिथे नाणेफेकीचा कौल उंबारली संघाने जिंकलाय आणि डिसाइड केलंय. क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं गेलंय समोर साबे संघाला बॅटिंग करण्याकरिता. 2 चेंडूचा काय बाकी असेल अजून. ओ स्विंग अँड मिस, टप्पा पडला. हाफ ट्रॅक चेंडू होता, थोडासा पाठी ठेवलेला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. मग या स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळण्याकरिता आज येतील आणि उद्याचा दिवसा फॉर्मॅटमध्ये परवा आणि मेगा फायनल डे दिवशी मी सगळ्यांना विनंती करेन किंवा एक सूचना आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की सगळ्या संघांना आमचा मेन एंट्री गेटच्या आतमधूनच एंटर करायचं आहे. अदरवाईज मग तुम्हाला पेनल्टीच्या सामोरं जावं लागेल. उंबारली संघाला